राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, आता सोयाबीनला दीड पावणे 2 महिने झालेले आहेत जवळपास. तर आता एकदम चांगल्या प्रकारे सध्या आता फुलं लागत आहेत. काही बरेचसे असे लागले, काही अजून निघत आहेत. सगळ्या ठिकाणी जवळपास आता फुलधारणा याच्यामध्ये झालेली आहे. आता याच्यामध्ये 2 टप्पे आहे आमचे. आता इकडं अलीकडे बघा, काही टोकन यंत्रानं लागवड केलेली आहे आणि काही असं पेरणीनं लागवड केलेली आहे. जी पेरणीनं लागवड केलेली आहे ती थोडीशी लेट आहे, कारण की दोन्ही टोकनात लागवड केली होती, पण ती थोडीशी पातळ उगल्यामुळे ती मोडून परत दुसरी पेरलेली आहे. आणि ही सुरुवातीलाच आम्ही टोकन यंत्राच्या साहाय्यानं याच्यामध्ये लागवड केली होती. आता याची बघा सध्या वाढ ही खूप छान प्रकारे झालेली आहे. जवळपास आता हे बघा, आता गुडघ्या एवढी याची वाढ झालेली आहे. आणि फुलं पण जवळपास बघा, आता बुडापासून फुलं लागायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये. आणि ही ग्रीन गोल्ड व्हरायटी आहे. आता याच्यामध्ये बघा, आता काही तुरळक ठिकाणी असं बघा आळ्याने असं पानं खाल्लेले आहेत. तर याच्यामध्ये आपण आज याच्यामध्ये दुसरं फवारणी घेणार आहेत. पहिले आपण सुरुवातीला घेतली होती, तर आज आपण याच्यामध्ये दुसरी फवारणी घेणार आहेत. तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आपण याच्यामध्ये आळीसाठी एक हे बघा कीटकनाशक घेतलेलं आहे. केमली कंपनीचं कॅटजेन आहे. याच्यामध्ये क्लोरान ट्रायनिलिपोल हा घटक आहे. तर हा सेम घटक तुम्हाला कोराजनमध्येही बघायला भेटतो, सिटीजनमध्येही बघायला भेटतो. पण कोराजन तुम्हाला थोडंसं महाग पडतं, हे थोडंसं स्वस्त पडतं. त्यामुळे तुम्ही सेम घटक असणाऱ्या कोणत्याही कंपनीच्या याच्यामध्ये वापरू शकता. तर याचं आपल्याला आळीसाठी चक्रीभुंगा, खोडकिडा यासाठी आपल्याला खूप चांगले असे याचे रिझल्ट बघायला भेटतात. तर याचा आपल्याला प्रतिपंप 10 ml असा वापर करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, आपण टॉनिक म्हणून हे टाटा बहार घेतलेलं आहे. हे एक तुम्हाला अमिनो ॲसिड बेस बायोस्टिम्युलंट आहे. फुलधारणेसाठी एकदम खूप छान प्रकारे काम करतं. झाडांच्या एक सर्वांगीण वाढ करतं, फुलामध्येही वाढ करतं. याच्यामध्ये तुम्हाला अमिनो ॲसिड, बरेचसे असे प्रोटीन्स, विटॅमिन्स याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतात. आणि ओव्हरऑल झाडाच्या ग्रोथसाठी याचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं असं उपयोग होतो. झाडाला जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी. आणि याचा उपयोग मेन म्हणजे एक फुलगळती ही कमी होते. आणि मेन सगळ्यात म्हणलं तर झाड डेव्हलपिंगसाठी याचा सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये फायदा होतो. तुम्ही हेच म्हणून नाही, तुम्ही याच्यामध्ये मग दुसरेही कोणतेही टॉनिक वापरू शकता जे ॲमिनो ॲसिड बेस असेल, कारण की या स्टेजला झाडामध्ये ॲमिनो ॲसिड खूप गरजेचं असतं, जेणेकरून झाड चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकेल. आणि जर तुमच्या सोयाबीनची जर वाढ झालेली असेल, तर तुम्हाला वाढ न होता जास्तीत जास्त फुल धारण्यासाठी मग तुम्ही ताबोली वापरू शकता, गोदरेज डबल ही वापरू शकता. हे जे टॉनिक आहेत ते झाडांची ग्रोथ स्टॉप करतात आणि फुलधारणा त्याच्यामध्ये जास्त होत जाते. आणि जर सोयाबीन छोटी असेल, तर आता हे बघा, आता काही झाडे असे छोटे आहेत, छोट्यापणीच जर त्याला फुलं लागले तर तुम्ही ॲमिनो ॲसिड बेस टॉनिक याच्यामध्ये वापरू शकता, जेणेकरून झाडांची ग्रोथही चांगली होईल आणि जास्तीत जास्त फुटव्यासाठी त्याला मदत होईल. किंवा मग याच्यामध्ये तुम्ही 1261 हे वापरू शकता. 1261 त्याच्यामध्ये 12% नायट्रोजन आणि 61% फॉस्फरस आहे. फॉस्फरसनं जेणेकरून मुळ्यांची वाढही चांगल्या प्रमाणात होते, झाडांचे फुटवे निघण्यासाठी झाडाला चांगल्या पद्धतीने त्याची मदत होते. आणि जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी त्याची एक चांगल्या पद्धतीने झाडाला उपयोग होतो. आणि याच्यामध्ये बघा, आपण आता एक हे बुरशीनाशक घेतलेलं आहे. हे केमली कंपनीचं आहे, तारोकॅट. याच्यामध्ये आपल्याला टेबुकोनाझोल आणि कॅप्टन हे 2 घटक बघायला भेटतात, जेणेकरून ह्या बारीक जे पाऊस चालू असतो यानं कोणताही बुरशीचा अटॅक होऊ नये, फुलगळ होऊ नये, याच्यामध्ये आपण हे एक बुरशीनाशक घेतलेलं आहे. तर तुम्ही हेच म्हणून नाही, तुम्ही दुसरं कोणतेही याच्यामध्ये एखादं चांगलं बुरशीनाशक वापरू शकता. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला कोणतीही फवारणी असो, सोयाबीन असो, कापूस असो, दुसरी कोणतीही फवारणी असो, त्याच्यामध्ये स्टिकर वापरणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण हे बघा, हे स्टिकर घेतलेलं आहे. एक सिलिकॉन बेस स्टिकर आहे. स्टिकरचा एक फायदा असतो की स्टिकर झाडांच्या पानावरती आपण जेव्हा फवारणी करतो तेव्हा पूर्णपणे सगळीकडे पसरवण्याचं हे काम करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडावर चांगल्या पद्धतीनं औषध चिटकून ठेवण्याचं काम हे करतं.
म्हणजे पावसाळ्या दिवसामध्ये पाऊस जरी आपण फवारणी केल्या पाऊस जरी लवकर आला तर याचे आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट असे बघायला भेटतात. तर हे आपल्याला प्रतिपंप 5 ml असं वापरायचं आहे. जास्त काय महाग नाही, तुम्हाला 100-150 रुपयापर्यंत भेटून जातं, पण याचे आपल्याला चांगल्या पद्धतीने असे रिझल्ट बघायला भेटतात. अशा आपण याच्यामध्ये चारीच्या कॉम्बिनेशननुसार आज सोयाबीनमध्ये दुसरी फवारणी घेणार आहेत. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.